अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अत्यंत पोटतिडकीने एक आपलं समजून या जनमानसातील सामान्य जनतेला आपलं समजून अगदी स्वतःच्या आपत्याला जसं माता पिता समजावून सांगतात अगदी त्याच पद्धतीने संत भूमिकेमध्ये असलेले किंबहुना स्वरूपतः संत अवतारी महापुरुष संत जगद्गुरु तुकोबराय अत्यंत पोटतिडकीने उपदेश करतात की बाबांनो, जीवनामध्ये सुख हे सर्वांना पाहिजे, समाधान हे सर्वांना पाहिजे आहे, पण समाधानाकरता आणि सुखाकरता जो आपण उपाय अवलंबलेला आहे तो वास्तविक समाधानाकडे घेऊन न जाता तो तुम्हाला दुःखामध्ये टाकणारा आहे। आणि समाधानाकडे किंबहुना सुखाकडे घेऊन जाणारा मार्ग एक आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा आहे। त्याला आपलंसं केल्याशिवाय तेने विन जीवा सुख नव्हे। त्याला आपलंसं केल्याशिवाय, त्याला यथार्थ जाणल्याशिवाय, श्रीगुरूंच्या कृपेने तो कळल्याशिवाय आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता सिद्ध होणार नाही। आणि म्हणून त्याला आपलंसं करण्यामध्ये काळ व्यतीत करावा। या जमवाजमवीच्या काळामध्ये जमवाजमव करणं हे एकमेव तुमचं साध्य नाही, ते अलक्ष्य आहे। लक्ष केवळ परमात्मा आहे। लक्ष सोडून अलक्षाकडे जाल तर दुःखाची शिराणी, दुःखाची जनिती असे ते पदार्थ आहेत। आणि म्हणून एरती माईके, दुःख देणारी सर्व माईक पदार्थ आहे, त्यांची जमवाजमव जर केलीच, केवळ भगवान परमात्म्याचा मार्ग सोडून केवळ जमवाजमव जर करत राहिलास तर मग मात्र तुझ्या पदरामध्ये दुःख पडणार आहे। ते पदार्थ आधी नव्हते, अवसानी नव्हते आणि अंती देखील नसणार आहेत। पदार्थ हा त्या वर्तमानामध्ये किंवा पदार्थ निर्माण होण्याच्या पूर्वी आणि पदार्थ नष्ट झाल्यानंतरही त्याची सत्ता अभावात्मक आहे। माईक अशा स्वरूपाची आहे, अर्थात नाशवान आहे। आणि म्हणून नाशवान पदार्थ हे दुःख देणारे आहेत, ते तुला शेवटपर्यंत कड लावणारे नाही। याकरता अविनाशी कोण आहे? तो परमात्मा आहे। त्याला आपल्यासं करून घे। अविनाश करी आपुले आयसे। आणि तो आपलासा करण्याकरता उपाय काय, साधन काय, कशामुळे तो आपलासा होईल, तर तेही देखील साधन सांगितलं। म्हटले त्याच्याकरता मनाला गोविंदाचं पिस लावून घे। लावे मना पिसे गोविंदाचे, गोविंदाचं वेड मनाला लावलं, नामचिंतनाचं वेड मनाला लावलं की तो परमात्मा आपलासा होतो। आणि परिणामी काय फल प्राप्त होतं? त्याला आता जन्म मिळालेला आहे म्हणून एकदा मरावं लागतं, म्हणून एका मरणेची सरे। आणि शेवटी मात्र त्याची उत्तम अशी कीर्ती पाठीमागं शिल्लक राहते, इहलोकामध्ये कीर्ती शिल्लक राहते। एवढंच काय, तर इहलोकापेक्षाही जे अनंत बाकीचे लोक आहेत त्यामध्ये देखील काय राहते, कीर्तीचा सुगंध पाठीमागे शिल्लक राहतो। आणि म्हणून यावत जीवन मात्रा करता अत्यंत पोटतिडकीने देव आपलासा करण्याचा उपदेश जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून करतायत। आजच्या दिवशी जीवाचा निकाल पूर्ण होतो, त्याला पुढचा जन्म कोणता द्यायचा, काय करायचं, अशी धर्मराजाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी न्यायनिवाडा केला जातो। आणि म्हणून आजच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे। बरीचशी पढत मूर्ख सुशिक्षित स्वतःला जाणणारी मंडळी या विधीला करावं की न करावं या बाबतीत विवादित असतात। त्यांचं असं म्हणणं असतं, हा विधी नाही केला तरी चालतं, पण त्यांच्या त्या म्हणण्याला किंमत नाही असं आहे। अनेक आंधळे एकत्रित येऊन त्यांनी जर सूर्य नाही असं म्हटलं तर त्यांच्या त्या नाही म्हणण्याला किंमत नाही असं आहे। सूर्य ज्याने कधी पाहिलाच नाही, हागा आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी। आंधळ्याच्या गावामध्ये रोजच्या नियमानुसार सूर्याचा उदय झाला, ज्ञानोबराय बोलतात, पण त्याचा प्रकाश त्याला घेता येत नाही, त्याच्यापासून होणारा ताप मात्र तो फक्त घेऊ शकतो। अर्थात सूर्याची उष्णताच फक्त त्याला अनुभवायला मिळेल, परंतु सूर्याचा प्रकाश मात्र त्याला अनुभवायला मिळत नाही। मग सूर्याचा प्रकाश अनुभवायला मिळाला नाही म्हणून सूर्यच नाही असं म्हणण्याचं धाडस जरी त्याने केलं तरी देखील त्याच्या नाही म्हणण्याला किंमत नाही। विठ्ठल त्याच्या नाही म्हणण्याला किंमत नाही। इतेने ओतपलीची घ्यावी वाचोनी प्रकाश कायचा।
त्याने फक्त त्या सूर्यापासून मिळणारी उष्णताच घ्यावी, सूर्याचा प्रकाश मात्र त्याला मिळू शकत नाही. त्याप्रमाणे काही पढत मूर्ख स्वतःला सुशिक्षित म्हणवतात, परंतु या विधीला अमान्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हटले कुठं पितर कुठं त्यांच्याकरता इथं तर्पण अर्पण करायचं, इथं तर्पण अर्पण केलं की त्यांना मिळतं की न मिळतं कोण जाणे. हा फक्त इथल्या लोकांनी केलेला अवडंबर आहे, उहापोह आहे. अशा प्रकारचं अशास्त्रीय वचन त्यांच्याकडून बोलल्या जातं, परंतु त्यांच्या त्या बोलण्याला किंमत नाही. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय बोलतात, गुरु होत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी का निमित्तादिकी यजी पितरोद्देशे विठ्ठल. नैमित्तिक तिथीच्या निमित्ताने ज्या तिथीला माता पिता गेले ती तिथी त्यांच्याकरता पर्वकाल असते, आणि त्या पर्वकाल समयी केलेलं नैमित्तिक कर्म हे अत्यंत करणीय कर्म आहे असं ज्ञानोबराय सांगतात. आणखीही देखील अर्जुनाच्या माध्यमातून बोलत असताना पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो, शंकरो नरका येव कुलज्ञानाम कुलस्य. त्यामध्ये देखील अर्जुन अत्यंत विनम्रतेने म्हणतो, देवा माझ्या हाताने या सर्वांचा वध होईल, सर्व असणारा अनाचार होईल, पुढे चालून आमचे पितर स्वर्गातून असलेले पितर काय होतील, पतंती पितरो ही येशाम येशाम पितराहा पतंती, म्हणजे यांचे पितर काय होतील, स्वर्गातून खाली पडतील. कशामुळे, जर पिंडदानाधिक तर्पणाधिक विधी जर झाला नाही तर पितरांचं पतन होत असतं, असं अर्जुनाचं प्रांजळ मतही देखील आहे. आणि त्याही वरती ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी बोलत असताना असं म्हटलेलं आहे, समजा आपण गंगेला स्नानाला गेलो, स्नानाला गेल्यानंतर डुबक्या मारल्या, आता हातामध्ये ओंजळभर पाणी घेऊन आपण सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य देणारी मंडळी सूर्याला अर्घ्य देतात, आणि काही मंडळी जे स्नान करता गेली ते आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ गंगेचं पाणी घेऊन गंगेलाच अर्पण करत असतात. आणि त्याच्याविषयी ज्ञानोबरायांनी सुंदर ओवी वापरली पहा, सुंदर त्या ठिकाणी निवेदन केलं, गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे माझे मज तैसे परी अनाने भावी. त्या यांती देव व्रतो देवान पितृन यांती पितृव्रताः भूतानि यांती भूते ज्या यांती मध्यो जिनोपिमाम. तर त्या 9व्या अध्यायातील या श्लोकावर व्याख्यान करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, गंगेचं पाणी घ्यायचं, गंगेलाच अर्पण करायचं, पण अर्पण करत असताना उद्देश मात्र पितरांचा किंवा सूर्यदेवाचा असतो. विठोबी आपल्याला सर्वस्वी उत्तर देऊन जाते आहे, गंगेचं पाणी घेऊन अर्पण कुणाला केलं, गंगेला केलं, पण उद्देश मात्र कोणता ठेवला, उद्देश ठेवला तो पितरांचा किंवा देवाचा. ज्या देवाचं नाव घेऊन आपण पाणी सोडलं त्या देवाला तो श्रद्धा भाग पूर्ण प्राप्त होत असतो. ज्या पितरांचं नाव घेऊन आपण पाणी सोडलं, पाणी जरी गंगेला मिळालेलं दिसलं, पण केलेला उद्देश मात्र पितरांचा होता, म्हणून केलेल्या उद्देशतारूप पुण्याच्या द्वारा तो बरोबर पुण्य स्वरूप फल त्या पितरांना प्राप्त होतं. म्हणून शास्त्र संमत वारकरी संप्रदाय निष्ठ सर्व मंडळी असल्यामुळे आपल्या परिसरामध्ये तसं कोणी विवादित वचन करत नाही. पण शहरी भागामध्ये या विधीचा थोडासा काय केला जातो, त्यांच्याकडून शब्दाच्या द्वारा विटंबना केली जाते, परंतु त्यांच्या त्या म्हणण्याला, नाही म्हणण्याला, नको म्हणण्याला कुठला अर्थ नाही. शास्त्र वचन काय आहे त्याला महत्व आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे. आपण शास्त्र प्रणित मार्गाने चालणारी माणसं आहोत. आपल्या म्हणण्याला किंमत नसते पहा, कारण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम शास्त्र वचन आहे. आपल्या नाही म्हणण्याला किंमत नाही. त्या नाही म्हणण्याला किंमत कधी येईल, जर तुम्ही तशा प्रकारचं शास्त्रीय वचन एखादं जर दिलं, शास्त्रातून एखादं प्रमाण दिलं, तर त्या नाही म्हणण्याला काय येतो, सिद्धपणा येतो. आणि ज्या संत प्रणित मार्गामध्ये या विधीला करा म्हणून सांगितलं, तर करण्याकरता तो विधी संपन्न व्हावा यासाठी शास्त्र प्रणित मार्गामध्ये त्याला काय सापडतात, शब्द प्रमाण सापडतात. मग प्रमाणाच्या द्वारा आणि अनुभवाच्या द्वारा हा विधी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय अनुयायी जेवढी मंडळी आहेत या महाराष्ट्रामध्ये, ती सर्वच मंडळी जवळजवळ या विधीला मानतात, अत्यंत योग्य त्या प्रकारे तो विधी संपन्न करतात. हा आपल्या आपल्या शक्तीनुसार, आपल्या आपल्या भक्तीनुसार
फार मोठा जरी काही गरीब गोरगरिबांना कार्यक्रम करता नाही आला तरी, पण ती छोट्या खाणी का होत नाही, परंतु आपल्या पितरांच्या उद्देशाने कार्यक्रम करतात. तो कार्यक्रम श्रद्धेने असतो म्हणूनच त्याला श्राद्ध म्हणतात. तर या श्राद्ध प्रसंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकविध चालत आलेल्या परंपरेनुसार उपदेशपर अभंग घ्यावा अशी परंपरा आहे. उपदेशपर अभंग घ्यावा म्हटले का बरं उपदेशपर अभंग घ्यायचा, तर त्याचं कारण असं आहे, ज्यांनी या विधीच्या निमित्ताने कीर्तन व्हावं असं सांगितलं, कीर्तन करावं किंवा करत आले, तर त्या मंडळींनी आतापर्यंत कोणता अभंग घेतला? उपदेशपर अभंग घेतला. तुम्ही म्हणजे उपदेशपर म्हणजे काय? अहो गाथा आहे, गाथ्यामध्ये अनेक प्रकरण असतात. मग अनेक प्रकरणापैकी काही प्रकरण हे संतपर आहेत, काही प्रकरण नामपर आहेत, काही प्रकरण भगवंताचे रूपाचं वर्णन करणारे आहेत, काही प्रकरण वेगवेगळ्या माध्यमातून जगाला उपदेश करणारे आहेत. मग उपदेश करणारे जेवढे अभंग आहेत त्यांना उपदेशपर प्रकरण म्हणतात. मग गाथेमधून उपदेशपर प्रकरणातील हा अभंग, आणि या प्रसंगी तो उपदेशपर काय तर चाललेली परंपरा म्हणजे असं ठेवला की हा अभंग हा हरिपाठात ठेवलंय का? लिहून ठेवलेलं नाही, परंतु चालत आलेली ती परंपरा आहे. कधी कधी शास्त्रतः रूढी बली अशी, शास्त्रापेक्षा रूढी ही काय असते? श्रेष्ठ असते. विठ्ठल शास्त्रापेक्षा रूढी बलवान आहे, आणि म्हणून चालत आलेली रूढी ही उपदेशपर अभंगाची आहे. संत जगद्गुरु तुकोबाराय यांचं जीवन हे अत्यंत परोपकारी जीवन. तसं जेवढी संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण झाले त्यांचे उपकार हे अनगणित आहे, कधीही गणती करता येणार नाही असे संतांचे उपकार आहे. केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गाय. संतांचे उपकार आहेत. संतांनी आपल्याला त्यांच्या जीवनात प्राप्त झालेला आनंद तो आपल्याला प्राप्त व्हावा. बस तुका म्हणे खातो आनंदाचे लाभ, घ्या रे चरपडू होऊ नका. सेवितो वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. आम्ही जो रस सेवन करतो तो अनेकांना वाटतो. तसं रस सेवन करण्याचे प्रकार भरपूर आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा रस सेवन करणारे भेटतात. ते देखील आपला आनंद म्हणण्यापेक्षा आपलं दुःख दुसऱ्याला वाटत असतं. राणी दुखिया दुखी भेटले. रानात दुःख्याला दुःखी भेटल्यानंतर म्हणजे जसं आपली एक म्हण आहे पहा, एकादशीच्या घरात शिवरात्र. जो स्वतःच दुःखी आहे तो दुसऱ्याला सुख काय देणार? जो स्वतः सुखाचा उपवासी आहे
ज्याला कधीच सुख नावाची वस्तू पाहायलाच भेटली नाही, त्याच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार नाही, त्या उलट दुःख मात्र पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, असं आहे. आणि म्हणून रस अनेक आहेत, अनेक रस वाटणारे जगात भेटतील, पण संत जगद्गुरु तुकोबराय मात्र छाती ठोकपणाने सांगतात, आम्ही जो रस सेवन करतो तो रस आम्ही जगाला वाटतो. सेवितो हा रस वाटितो अनेका, अनेका हा रस आम्ही वाटितो जो आम्ही सेवन करतो. तर संत महात्म्यांनी कोणता रस सेवन केलाय? संत महात्म्यांनी ब्रह्मो वै रसहा, ब्रह्म साक्षात परमात्माच हाच रस आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. किंबहुना महाराष्ट्र भूमीमध्ये कीर्तनाचा आरंभ ज्या अभंगाने होतो त्या अभंगाचा शेवट सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुख ज्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे त्या परमात्म रूपी रसाचं सेवन संत महात्मे करतात आणि तोच रस अट्टहासपूर्वक संत महात्मे देतात. मग आता कोणता रस सेवन करायचा हे आपल्या हातामध्ये आहे. जर दुष्टाची संगती केली तर तोही देखील रस देणारच आहे, आणि संतांची संगती केली की तोही देखील रस देणारच आहे. संतांच्या संगतीमध्ये आनंदाचा रस मिळतो आणि दुष्टांच्या संगतीमध्ये दुःखाचा रस मिळतो. आणि म्हणून संतांची संगती करायची की दुर्जनाची करायची हे मात्र ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं. पहा, प्रारब्ध वशामध्ये जन्म झाला, गोर गरीब श्रीमंत जसा ज्याला जन्म मिळायचा तसा मिळालेला आहे, त्यामध्ये आपण परतंत्र आहोत. मृत्यू समयी आपण परतंत्र आहोत. यामध्ये या भूतलावरती एकच गोष्ट फक्त स्वतंत्र आहे, ते म्हणजे स्वकर्तृत्व. आपल्याला काय करायचं काही नाही करायचं या बाबतीत स्वतंत्रता परमात्म्याने दिलेली आहे. परमात्म्याने स्वतंत्रता दिलेली आहे. कर्म करण्याचं स्वातंत्र्य या भूतलामध्ये आहे, आणि म्हणून तर ही कर्मभूमी आहे. यामध्ये आपल्याला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय करायचं काय नाही करायचं या बाबतीत स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मग वाळूचा घाणा रगडणं हेही एक कर्तृत्व आहे, आणि तिळाचा घाणा रगडणं हेही कर्तृत्वच आहे. दोन्ही मध्ये कष्ट सारखेच आहेत. एक पायरी जास्त कष्ट तिळाच्या घाण्यापेक्षा वाळूच्या घाण्यामध्ये आहेत. बरं, कष्ट सारखेच असं मी म्हणणार नाही. वाळूच्या घाण्यामध्ये तिळाच्या घाण्यापेक्षा एक पायरी कष्ट जास्तच भरणार, पण कमी नाही भरणार. आणि शेवटी तिळाचा घाणा त्या ठिकाणी चालवला तर शेवटी अंत्यप्रसंगी आपल्याला तेल तरी मिळेल. पण जर वाळूचा घाणा रगडत बसलो तर केवळ तेल तर नाही पण घाम गळत राहील. बस, फक्त घामच गळत राहील. कष्ट होतील मात्र पदरामध्ये मात्र काही पडणार नाही, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून तिळाचा घाणा करायचा की तेलाचा करायचा म्हटले वाळूचा करायचा, तर म्हटले काही नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा सांगत असताना आम्ही ऐकलं, म्हटले प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, मग शेंगदाणे कशाला हवे. जर प्रयत्ने वाळूचे ते कण रगडिता तेलही गळे, तर मग शेंगदाणे सूर्यफूल मोहरी हे कशाला हवे. विठ्ठल याचा अर्थ प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाची श्रेष्ठता तिथं सांगायची. पण असं होऊच शकत नाही. काय, कितीही वर्षानुवर्ष वाळूचा घाणा रगडला तरी तेलाचा थेंब सुद्धा येऊ शकत नाही. जी वस्तू जिथे आहे तिथे ती उपलब्ध होत असते, जी वस्तू जिथे नाही तिथे ती उपलब्ध होऊच शकत नाही. तेल हे तिळामध्ये, मोहरीमध्ये, सूर्यफुलामध्ये, शेंगदाण्यामध्ये, तैलयुक्त पदार्थामध्ये फक्त काय सापडतं? तेलाची उपलब्धी आहे. मग तेलाची उपलब्धी ज्या पदार्थात आहे त्याच पदार्थाचा घाणा दळला तर तेल सापडणार. पण तेल नावाची वस्तू ज्या वाळूमध्ये नाही ती वाळू यावत जन्म रगडली तरी त्यातून तेल येऊ शकत नाही, कारण अनुपलब्धी तिथं आहे. ज्या पदार्थाची उपलब्धी असते तो पदार्थ उपलब्ध होतो. जो पदार्थ जिथं अनुपलब्धच आहे तो तिथं मिळणारच नाही. आणि म्हणून तिळाचा घाणा हा फलदायी आहे, कारण त्यामध्ये तेल आहे. वाळूचा घाणा हा निष्फल आहे, कारण तेल नावाच्या पदार्थाची वास्तविकता तिथं नाही.
भगवान परमात्म्याच्या ठिकाणी किंवा संतांच्या संगतीशिवाय मिळू शकत नाही. संतांच्या सहवासामध्ये सुखाची उपलब्धी आहे. देवाच्या उपलब्धीमध्ये सुखाची उपलब्धी आहे. देवाच्या अस्तित्वामध्ये सुखाची उपलब्धी आहे. बाकी सर्व पदार्थाच्या ठिकाणी दुःखाची उपलब्धी आहे. ज्या पदार्थात सुख नावाची वस्तू नाही ते पदार्थ जमवा आपण करून बसलो तर सुख मिळणार नाही. पण ज्या पदार्थामध्ये सुख नावाच्या वस्तूची उपलब्धी आहे तो पदार्थ आपण आपलासा केला की मग मात्र सुख समाधान मिळणार आहे. आणि तेच तर जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सुख नावाचं अस्तित्व, सुख नावाची वस्तू ही भगवान परमात्म्याच्या संगतीत आहे. बस याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोट भरी सुख देण्याची क्षमता ही मात्र भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून त्याला आपण आपलंसं करावं. कोणाला? देवाला. सुख नावाची वस्तू जसं तेल नावाची वस्तू ही तिळामध्ये आहे ती वाळूमध्ये नाही, तसं या ठिकाणी देखील सुख नावाची वस्तू ही भगवान परमात्म्यामध्ये आहे. किंबहुना संतांच्या संगतीमध्ये सुद्धा सुख असतं. सुख या संत समागमे नित्य दुनवे तुझिया नामे. सुख हे संतांच्या संगतीत असतं. संताचे संगती मनोमार्ग गती. आणि सुख आहे म्हणजे काय आहे? आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय सुख नाही. त्याचं कारण काय? संत हे देवाची ओळख करून देत असतात. संतांच्या शिवाय देवाची ओळख होत नाही. स्वतः देव जरी आला आणि मी देव आहे आपल्याला ओळखण्याची बुद्धी नाही. पण संतांनी येऊन सांगावं लागतं की हा देव आहे, मग त्याची आपल्याला काय मिळते? ओळख होत असते. निळोबराय ध्यानस्थ बसले, ध्यान धरले तुकोबरायांच्या भेटी करता. अत्यंत निष्ठेने 40 दिवस धरलं. त्यावेळेस परमात्म्याला असं वाटलं आता जर आपण नाही गेलो, तुकोबराय तर काय जात नाही, पण आपण नाही गेलो तर निळोबराय गतप्राण होतील आणि ती एक प्रकारची हत्या आपल्यावरती येईल. म्हणून परमात्म्याने स्वतः येऊन निळोबरायांना त्या समाधीतून जाग केलं. मी आलो मी आलो म्हणे. तू कोण?
तू कोण? म्हणे मी जगाचा चालक मालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे. मी आलो, माझा तुम्ही स्वीकार करा. मी तुम्हाला प्राप्त आहे, माझा तुम्ही स्वीकार करा. असं म्हटल्यावर निळोबरायांनी त्याला सडेतोड असं उत्तर दिलं. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. अरे ब्रह्मांड नायक तू देव भगवान असशील, पण तुला आम्ही ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, आणि जो धावा करतोय तो आम्ही संतांचा करतोय. तुकयाचा धावा करीत असे. विठ्ठल हा सुखरूप आहे, पण तो संतांच्या माध्यमातून मिळवावा लागतो, तो आपलासा करावा लागतो. परमात्मा तर सर्वत्रच आहे, तो आताही देखील आहे. आता आपल्या आत आहे, आपल्या बाहेरही आहे, पण त्याची ओळख आपल्याला नाही. तो आपलासा करण्याकरता संतांची संगती करावी लागते. मला एक सांगा, समुद्रामध्ये पाण्याची कमी आहे का? नाही. पण तहान लागल्यानंतर ते पाणी प्यायला चालतं का? नाही चालत. त्याकरता मेघरूपी संतांच्या माध्यमातून ते पाणी वर्षाव होऊन आपल्यापर्यंत यावं लागतं, मग ते पाणी आपल्या उपयोगाचं आहे. समुद्राचंच पाणी बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारा आपल्याकडे येतं, ते आपल्याला पेयजल म्हणून स्वीकारता येतं. पण साक्षात समुद्राचं पाणी मात्र आपण पिऊ शकत नाही. त्याचं कारण काय? समुद्राचं पाणी पिण्याकरता आपण अनधिकारी आहोत. समुद्राचं पाणी साक्षात पिण्याचे अधिकारी संत असतात. त्यांनी ते पाणी, जसे मेघ असतात तसं, जसे मेघ हे समुद्राचं पाणी घेऊन येतात, तसं संत महात्मे हे भगवान परमात्म्याचं सुख घेऊन येतात. आणि त्या संतांच्या माध्यमातून देव आपल्याला आपलासा करता येतो. आणि म्हणून संत जीवनाची संगती अत्यंत महत्वाची आहे. संतांच्या संगती बैसता संताची हे संगती, कळो आले कमळापती. संतांच्या सहवासामध्ये गेलं की कमळापती कळो आले. एरवी तो कमळापती आपल्या आतही आहे, बाहेर आहे, पण तो कळत नाही. विठ्ठला विठ्ठला सर्वत्रच आहे तो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. देव नटला नाना परी वेगळा अर्थ सांगायची गरजच राहिली नाही. चालच तशी नाना परी नटलेली झाली. विठ्ठला विठ्ठला देव नटला नाना परी. पुढे काय? भरोनी उरला चराचरी. चराचरी भरोनी तो उरला. अनोरणियान महतो महियान, आत्मास्य जंतोर निहतो गुहायाम. तमक्रतु पश्यति वीत शोको, धातु प्रसादान महिमानमात्मनः. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधक्कस्य स्विद्धनम. ईशावास्य उपनिषदामध्ये पहिलाच मंत्र, हे पहिलंच उपनिषद आहे. पहिल्याच उपनिषदाच्या पहिल्याच मंत्रामध्ये मंत्रद्रष्टार मुनी त्या ठिकाणी वर्णन करतात की ईशावास्यम इदं सर्वम, इदं सर्वम ईशा वास्यम. हे संपूर्ण जगत हे ब्रह्मतत्वाने व्यापलेलं आहे. मग ते तत्व सर्वत्र आहे आपल्या आत. सर्व घटी रामा देहा देही, सर्व घटी रामा देहा देही, सर्व घटी रामा देहा देही, सर्व घटी रामा देहा देही.
अत्यंत प्रसिद्ध प्रमाण आणि आपल्या विषयाला अनुसरून आलेलं प्रमाण बरं का. कारण प्रमाण देणाऱ्याचे दोन प्रकार असतात. आपण नेहमी सांगतो शब्दद्रष्टा प्रमाणी आणि कधी कधी अर्थद्रष्टा प्रमाणी, म्हणजे दोन प्रकाराने प्रमाण देतात. काही प्रमाण देणारे असे असतात की तिथं असं वाटतं ही 7 नाही 7.5 आहे. म्हणजे प्रमाण वक्त्याचं बोलण्याचा शब्द ऐकला की त्या शब्दाला अनुसरून प्रमाण शोधतात, ते शब्दद्रष्टा प्रमाणे. आणि जे वक्त्याचं बोलणं जे आहे त्या बोलण्याचं तात्पर्य ओळखून अर्थ ओळखून जे प्रमाण देतात त्यांना म्हणतात अर्थद्रष्टा प्रमाणे. मग त्यातले आज उपस्थित असलेली ही शब्दद्रष्टा प्रमाणे नाहीत तर अर्थद्रष्टा प्रमाणे. वक्त्याला काय बोलायचंय, विषय काय चालला, अर्थ पाहून प्रमाण. काय प्रमाण दिलं सुंदर हरिपाठातलं, रोजच आहे पण रोज आपण म्हणून जातो पण त्यावरती स्थिरावत नाही. रोज म्हणता ना, पण हरिपाठ म्हणताय का रोज? रोज आपण हरिपाठ म्हणत असो तर ते रोज प्रमाण म्हणून जातो आपण. घटा काय सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. किती सुंदर दृष्टांत दिला. कधी त्याच्यावर आपण स्थिर होऊन विचार केलाय का? काय विचार केलाय? ज्ञानोबरायांनी किती टोकापर्यंतचं तत्वज्ञान किती सोपं करून सांगितलं. एकच सूर्य आहे पण सहस्र घट आहे आणि त्या घटामध्ये थोडं 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 पाणी टाकून ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये प्रत्येक घटात पहा 1000 घट असतील तर किती सूर्य दिसतात? हजार सूर्य दिसतात. पण सूर्य किती आहेत? सूर्य एकच आहे. एकच सूर्य सहस्र रश्मींच्या द्वारा 1000 घटामध्ये एकच जसा व्याप्त आहे, तो सर्वांमध्ये 1000 असून सुद्धा तो एकच आहे. 1000 संख्येने व्याप्त असलेला सूर्य 1000 नाही, तो एकच आहे. तसं तुमच्या माझ्या सर्वांमध्ये व्याप्त असलेलं चैतन्य हे तुमच्या प्रत्येकामध्ये चैतन्य जे व्याप्त आहे ते चैतन्य सर्वांमध्ये व्याप्त असून पुन्हा एकच आहे. विठ्ठल एकच सूर्य जसा सर्वांमध्ये दिसतो तसा एकच परमात्म्याचा आविर्भाव हा सर्वांमध्ये आहे. सहस्र सर्वांच्या ठिकाणी तो आहे. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. रोजच आपण स्वतःला जे म्हणतो मी उठलो, मी चाललो, मी गंगेवर स्नानाला जातोय, मी वारी करतोय, मी कीर्तना करता चाललोय, मी कीर्तन ऐकतोय, मी कीर्तन श्रवण करतोय, मी कार्यक्रम संपन्न करतोय, मी साऊंड सिस्टीम जोडतोय. हा जो मी नावाचा पदार्थ आहे ना, हा मी नावाचा पदार्थ म्हणजे नेमकं कोण? हा मी नावाचा पदार्थ म्हणजे तो परमात्मा आहे. बस तो आहे. हा मी शरीर नाही. बर, शरीर तर मग नव्हतंच, पण मी मात्र अगोदर होतो. मी जन्म घेतला म्हणजे शरीराच्या अगोदर मी होता. शरीर आहे तेव्हा देखील मी म्हणतो आणि शेवटी झोपेमध्ये झोपला. शरीर झोपलेलं आहे पण त्याही ठिकाणी शरीर झोपलेलं असताना एखाद्याने चर्चा केली. काही 4-5 जण शेजारी बसून बोलत होते. हा झोपलेला होता. झोपलेला असताना याला काही समजलं नाही, पण सकाळी उठल्यानंतर बाकीचे म्हटले अहो चर्चा आम्ही करत होतो, तू नव्हता का तिथं? म्हणले मी होतो, पण मी कसा होतो? झोपलेलो होतो. मी झोपेत असल्यामुळे ऐकणारे कान तिथं असूनही देखील मी काही ऐकलं नाही. याचा अर्थ मी नावाचं तत्व हे कानापासून वेगळं आहे. आपल्या हात पाय कान डोळे सर्व शरीरापासून मी नावाचं तत्व वेगळं आहे. हे मी नावाचं तत्व म्हणजे नेमकं कोण? संत महात्मे सांगतात बुद्धी स्फुरे अहर्निशी ते तत्वगामी, म्हणजे भगवान परमात्माच या मी या तत्वाने नांदतोय. विठ्ठल एको देव सर्वभूतेषु गुढः. एकच परमात्मा सर्व भूताभूतामध्ये तो आहे. सर्वांच्या हृदय देशामध्ये तो आहे. अनोरणीयान महतो मह्यान. जो मोठ्या शरीराचा त्यामध्ये मोठा बनून राहतो, जो छोट्या शरीराचा त्यामध्ये छोटा बनून राहतो. काय परमात्म्याची कमाल आहे पहा. ज्या नाकाने आपण श्वास घेतो, ज्या नाकाने आपण गंध विषय जाणतो, तसंच नाक मुंगीला देखील आहे. पण मुंगीच्या त्या सूक्ष्म जीवाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तिचं नाक केवढं, त्या नाकामध्ये असलेलं ते घ्राणेंद्रिय केवढं, आणि त्याद्वारा ती श्वास घेते. त्याद्वारा त्या येणाऱ्या हवेच्या झरोक्यातून
हवेच्या झोकातून येणारा सुगंध घेते आणि तिला बरोबर समजतं कोणता पदार्थ कुठे ठेवलेला आहे. संत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मुंगीला कोणी मूळ घेऊन जात नाही की इथे गुळ ठेवलेला आहे. हा, मुंगीच्या घरात कोण जाते मुळा देखून देखताची. निरंतर पारायण कैलाचा हा फायदा बरं का. सर्व प्रमाण पाठच करावं लागतं असं काही नाही. निरंतर आपण पारायण करत राहिलो ना की त्या पारायणाच्या द्वारा शब्दाची सेवा घडते आणि सेवा घडली म्हणजे जसा विषय चालला त्या विषयाला अनुसरून प्रमाण आपोआप आठवत असतात. आता हे आपोआप आठवलेलं प्रमाण बरं का. मुंगीच्या घरा कोण जाते मुळा. अगं मुंगी ये असं कोण मूळ घेऊन जात नाही. तिला बरोबर समजतो शिक कुठं लावलेलं आहे, कसं जायचं, छतावरून बरोबर शिक्यावरती पोहोचते की नाही मुंगी. तिला मूळ लागत नाही. तिला गुळ कुठं ठेवला, गोड पदार्थ कुठे आहे, गरेदार रवेदार तूप कुठं ठेवलेलं आहे तिला बरोबर समजतं. म्हणजे एवढं समजण्याचं ज्ञान तिला कशाने झालं, त्या नाकाने. तिचं नाक केवढं, एवढं. या नाकामध्ये असलेलं आत्मतत्व केवढं, त्या मुंगीला व्यापून आहे तेवढंच बस. पण त्या आत्मतत्वाला किती ज्ञान आहे. बर, ते मुंगीचं झालं. हत्ती आहे, विशाल काय हत्ती आहे, त्याचं जेवढं शरीर तेवढं त्याचा काय आहे, आत्मतत्व आहे. जसं शरीरमान बदलत राहील तसं तसं तेवढं औपाधिक परिमाण आत्म्याचं बदलत राहतं. पण एवढ्या सर्वांमध्ये व्याप्त असून सुद्धा आत्मतत्व मात्र एकच आहे. ते आपल्याच आत असलेलं ते आपलं, पण त्या आपल्यापासून आपल्याला दूर वाटतंय. जे आत्मतत्व आपल्या आतच आहे ते आपलं असून आपल्याला आपलं वाटत नाही. म्हणून संतांना असं वाटलं यांचीच हरवलेली वस्तू यांना पुन्हा प्राप्त करून द्यावं. म्हणून संत येतात आणि सांगतात, बाबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जे तत्व तुझ्या आत दडलेलं आहे तेच तत्व तू ओळखून घे. बस जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवन, एकाग्र करी मन ते नाही होईल समाधान रे. जवळच असलेलं आपलं हे तत्व आहे. पण जगत जीवन म्हणून आपण तिकडं पाहत बसतो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नारायण सुखे घरा येतो म्हणजे काय, तो घरा आलेलाच आहे. फक्त आपण ओळखून घ्यायचा. सायास करून जंगलात रानात वनात जाण्याची गरज नाही. फक्त काय आहे, अंतकरण वृत्ती एकाग्र करण्याची गरज आहे. ती एकाग्र अंतकरण वृत्ती झाली की आपल्या आतच ते तत्व बसलेलं आहे बस. पण ते कसं असतं, इथं समजून सांगत असताना शब्द फार गोड वापरला संतांनी. पहा, एखादी वस्तू आपल्या दूर असते आपल्यापासून, तिला दाखवण्याकरता आपण काय म्हणतो तो, आणि जवळ असलेल्या पदार्थाकरता काय म्हणतो आपण हा. जसं माझ्या जवळ ही वस्तू माईक ही वस्तू आहे, मग मी काय म्हणेल, तो माईक म्हणेल का हा माईक, हा माईक. कारण समीपदर्शक सर्वनामाने जवळची वस्तू दाखवली जाते आणि दूरवरती जी वस्तू आहे ती दाखवण्याकरता दूरदर्शक सर्वनाम वापरावं लागतं. जसं हा माईक इथं आहे पण माझ्यापासून दूर असलेला तो माईक आहे. मग मी त्या माईकला हा म्हणत नाही आणि या माईकला तो म्हणत नाही. जो माझ्या जवळ आहे त्याला मी हा म्हणतो आणि जो माझ्यापासून दूर आहे त्याला मी तो म्हणतो. तो दूरचा आहे. तसं आपुला तो जवळच असलेला पण दूर गेलेला आहे. जो आपल्या जवळच आहे पण आपल्यापासून दूर गेलेला आहे. आपुला तो पंढरपूरला आहे म्हणजे तेवढ्याच ठिकाणी आहे, चंद्रभागेच्या तीरावर आहे, उभा आहे तेवढा तो. तो हा विठ्ठल बरवा आपल्या अंतकरणात असलेला हा, आणि तिथे उभा असलेला तो, तो हा विठ्ठल बरवा म्हणजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आणि असं केल्याशिवाय तेने विना जीवा सुख आला तो एक
एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नो हे व्याप्ती सांगितलेली आहे. व्याप्ती सांगितलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी धूर असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे. म्हणजे कुठं कुठं पाहिलं, स्वयंपाक घरामध्ये आई भाकरी करत असताना तिथं चुलीमध्ये अग्नी होता, धूरही होता. धूर होता तिथे काय सापडला? अग्नी सापडला. देवाची आरती केली, उदबत्ती लावली, उदबत्तीचा सुगंध आला, सुगंध पाहिला, जवळ गेला, धूर दिसला. त्या राखेमुळे अग्नी काही दिसत नाही, पण तिथं काय दिसला? फक्त धूर दिसला. मग धूर आहे का अग्नी आहे? जवळ जाऊन पाहिलं, म्हटले फक्त धूरच आहे. मग हात लावून पाहिल्यानंतर चटका बसला, म्हणले अरे बापरे, अजून विस्तव इथं शिल्लक आहे. याचा अर्थ काय? तिथं अग्नी आहे. जिथे जिथे धूर पाहिला तिथे तिथे अग्नी आहे. हा नियम सर्वांना लागू. म्हटले कुठं कुठं? गोशाळेत गायींना थोडी थंडी वाजू लागली, डॉक्टर साहेब आहेत उपस्थित आहे, गायींना थंडी वाजू लागली, म्हणजे थोडी शेकुटी पेटवा. मग शेकुटी पेटवायला जे पाचरट घेतलं, थोडस आर्द्रता, आर्द्र इंधन संयोग म्हणतात त्याला संस्कृत भाषेमध्ये. आर्द्रता ज्या इंधनामध्ये आहे तिथून काय निघत असतो? धूर निघत असतो. मग आता ते पाचरट पेटवलं, पेटल्यानंतर उष्णता निर्माण झाली, पण तिथं धूर देखील आहे. धूर तिथेही पाहिला, जिथे जिथे धूर पाहिला तिथे तिथे कोण पाहिला? सहचारी अग्नी देखील पाहिला. मग आता एक दिवस काय झालं, दूरवरती डोंगर दिसतो, त्या डोंगरावर धूर दिसला. आता अगोदरच आपल्याला ज्ञान पक्क झालेलं आहे. कोणतं? की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी हा असतोच. आता दूर देशस्थ असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असणारा अग्नी आपल्याला दिसलाय का? नाही. पण पाहिलाय काय? फक्त धूर. धूर पाहतो आणि म्हणतो काय? डोंगर पेटला, डोंगर पेटला. म्हणताना म्हणतो डोंगर पेटला हे खरं, की फक्त धूरच पाहिलाय त्याने हे खरं? तर धूरच पाहिला, पण आतापर्यंत जिथं जिथं धूर पाहिला होता तिथं तिथं कोण होता? अग्नी होता. मग अग्नी जरी त्याने नाही पाहिला, पण तरी देखील तो म्हणतो डोंगर पेटला. म्हणजे अग्नीचं ज्ञान झालं. धुराला पाहून समजलंय ते कुणाला? अग्नीला. तसं आता इथं देखील पहा व्याप्ती केलेली आहे. जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. तसं जेथे जेथे सुख पाहिजे तेथे तेथे भगवान परमात्म्याशिवाय नाही. तेने विनजीवा सुख नोहे. जर तिथं धूर नाही, जर तिथं अग्नी नाही, तर तो दिसणारा धूर नाही. म्हटले कसं? चला म्हटले तळ्यावरती खूप थंडी पडली, तळ्याच्या कडाला गेलो, तिथं पाहिलं तर त्याच्यातून काय निघत होता? धूर निघत होता. म्हणले धूर निघतोय, पहा बरं जवळ जाऊन पाहिलं तर तिथं पाणी आहे. मग पाणी आहे, धूर तर दिसतो. मग इथं कसं काय? म्हणले अशी व्यतिरिक्त व्याप्ती झाली. इथं अग्नी नसून धूर आहे. म्हणले ज्या अर्थी अग्नी नाही त्या अर्थी तो धूरच नाही. विठ्ठला विठ्ठला जर तो धूर आहे तर तिथे अग्नी आहेच. जर तो धूर नाही, जर तो तिथं अग्नी सापडला नाही, तर दिसणारा धूर नसून धुराभास, त्याला धुमाभास शब्द संस्कृत मध्ये आलेला आहे. तो धूर नसून धुमाभास आहे. फक्त आभास आहे, धुरासारखा दिसतोय, पण त्याला दुसरा शब्द दिला. मग धुक हा शब्द दिला. पहा, धुक म्हणजे धूर नाही. धुक हा पाण्याचा सूक्ष्म सूक्ष्म तंतूपासून बनणारा तो पदार्थ आहे. पाण्याचाच तो अंश आहे, म्हणून तो धूर नाही. पण जिथे खरोखर धूर असतो तिथे मात्र अग्नी असतो. जशी व्यतिरेक व्याप्ती, अन्वय व्याप्ती असे शास्त्रामध्ये प्रकार आहेत. तो तर्क संग्रहाचा विषय जास्त सांगून मी काही वेळ घेणार नाही. तुम्ही म्हणाल इथं कीर्तन चाललंय की तर्क संग्रहाचा पाठ चाललाय. म्हणजे अगोदर सुरू झालं तेव्हा जरा सोपं सांगत होते, पण जसं पुढं चाललं थोडं अवघडात घेऊन चालले. म्हणजे सोपं करून सांगतात ते संत असतात, आणि सोप्याचं अवघड करून सांगतात ते शास्त्री असतात. आणि म्हणून तो अपवाद माझ्यावर येऊ नये म्हणून मी काय केलं, आता थोडं सोप्याकडे आपण वळू. असो, सांगण्याचं तात्पर्य काय? तेने विन जीवा सुख नोहे. त्या परमात्म्याशिवाय सुख नाही. बर, परमात्म तत्व, परमात्म वस्तू मध्येच फक्त सुख आहे, इतरत्र ते सुख नाही. इतरत्र जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ते दुःख देणारे पदार्थ आहे, आणि तेच समजून सांगण्याकरता जगद्गुरु तुकाराम हेरती माई के दुखाची जनती, हेरती माई के दुखाची जनती, हेरती माई के दुखाची जनती, हेरती माई के दुखाची जनती.
रती माई के दुखाची जननी हे रती माई के दुखाची जननी हे रती माई के दुखाची जननी हे रती माई के दुखाची दुःखाची जनिती एक एका हुनी बळी रे एक झालं की एकाचं निघतंय असं वाटलं टाळकरी कमी आहेत पण कमी जरी असले तरी पहा ना कसे आहेत खांदेबाज या एकेकाची म्हणूया पारे हे विश्व हे संवारे हा कृपाचार्य न पुरे एकलाची आता कृपाचार्य करू कोणाला तरी याच्यातले एकाला म्हणजे एक एका हुनी बळी असं असं वातावरण आहे असं सुंदर चाल काढली गावटे महाराजांनी देखील सुंदर आपल्या आपल्या पद्धतीनं हम भी कुछ कम नाही या पद्धतीने सुंदर चाल काढलेली येरती माईके येर शब्द म्हणतो व्यतिरिक्त परमात्म्या व्यतिरिक्त ज्याला पहिल्या चरणात म्हटलंय आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे सुख देणारा एकच पदार्थ आहे तो म्हणजे भगवत तत्व आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त काय आहेत येरती माईके माईक म्हणजे इथं केबल जोडली तो माईक नाही माईक म्हणजे काय मायया भव इति माईक मायेपासून ज्यांची निर्मिती झाली त्यांना म्हणतात माईक मायेपासून कोण निर्माण झालं सुरुवातीला माया म्हणजे काय मा म्हणजे नाही या म्हणजे जी नाही तिचं नाव माया या मा सा माया जी नाही तिचं नाव माया तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने बा एवढी ख्याती केली ती नाही कशी नाही जर विचार करून पाहिलं तर ती नसते आणि विचार डुबला की ती असते म्हणजे प्रगटना लपाला असे प्रगटना लपाला दिसे भासलेपणे विठाला ज्ञानोबराय फार गोड प्रगट करतात ज्ञानेश्वर तैसी सतनासद होय जे विचाराचे नाम नसा आहे ऐशिया परिचय आहे अनादि म्हणती मायेचं स्वरूप सांगितलं तैशी सत्य ना जी सत्य नाही आणि असत्य देखील नाही सत्य नाही असत्यही नाही कारण खरी म्हणावं तर टिकत नाही ज्ञानापुढे आणि खोटी म्हणावं तर ती भासल्याशिवाय राहत नाही म्हणजे फक्त भासमान असते तिचं नाव माया आहे आणि ती त्रिगुणात्मिका सांगितलेली अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बव्वी प्रजा सृजमाना स्वरूपाहा लोहित शुक्ल कृष्णाम लोहित म्हणजे लाल शुक्ल म्हणजे पांढरा आणि कृष्णाम म्हणजे काळा तर या तीन रंगांनी ती युक्त असते लोहित शुक्ल कृष्णाम लाल रंगाने म्हणजे रजोगुणाची ती आहे शुक्लाम म्हणजे सत्वगुणाची ती आहे आणि कृष्णाम म्हणजे तमोगुणाची ती आहे लोहित शुक्ल कृष्णाम तमोगुण पहिला रजोगुण सत्वगुण तमोगुण अशा तीन गुणांनी जी युक्त असते तिला म्हणतात माया आणि या मायेपासून संपूर्ण जगत निर्माण झालं म्हणून या संपूर्ण जगतातील सर्व पदार्थ काय आहेत माईक आहेत येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी म्हणजे पदार्थ निर्माण होण्याच्या अगोदर पदार्थ नव्हता शेवटीही नसतो आणि मध्यंतरीही नसतो विठ्ठल निर्माण करायचं आहे मग आपण नदीच्या किनाऱ्यावरती जातो तिथून चांगली व्यवस्थित खडे विरहित असलेली माती घेऊन आलात कुंभार बाबा ती कामं करतात मग त्यांनी माती आणली घमेल्यात आणली गाढवावरून आणली याला काही महत्व नाही किंवा टेम्पोत आणली याला महत्व नाही पण माती ही लागते मातीशिवाय गाडगं तयार होत नाही मग आणलेली माती व्यवस्थित मळली कालवून आता त्या चाकावरती ठेवली चाक फिरवलं आणि त्याला विशिष्ट असा आकार दिला एक घट निर्माण झाला आता मला तुम्हाला विचारायचं आहे घटाला आकार देण्याच्या पूर्वी काय होता फक्त मातीचा गोळा तयार करण्याच्या अगोदर काय होती फक्त माती अगोदर माती घट निर्माण झाला त्यामध्ये देखील माती
आणि घट निर्माण झालेला गावात आपण गेलो, अनेक घट होते, त्यातला खनखन खनखन वाजणारा घेऊन आलात घरी, धुवून त्याच्यात पाणी आता भरायचंय, पण थोडासा सुकून, नाही तर मग त्याच्या त्या राळीचा वास येतो, मग त्याकरता स्वच्छ व्यवस्थित धुतला आणि असा पालथा घातला. पण उन्हाळ्याची सुट्टी, मुलं विटी दांडू खेळत होते. विटी दांडू खेळ आता लुप्त होत चाललेला आहे, पण आता त्या काळात ते खेळत होते. विटी दांडू त्यांनी एकाने जे विटी मारली ती जाऊन कशाला लागली, घटाला लागली. घटाला विटी लागल्याबरोबर घट फुटला. फुटल्यानंतर आता घट राहिला का, नाही, पण माती आहे. माती हे तत्व आहे. घट फुटून गेला, घट फुटला, घट नावाचं कार्य हे संपलं. आता संपलं म्हणजे तो अंती नाही. बर, अगोदर मातीच होती, त्यावेळेसही देखील घट नाही. मग मध्यंतरी जो कंबोग्रीवावान दिसला, गोलाकार दिसला, तो काय होता, तर त्याच्याकरता म्हटले तो होता घट. पण तो फक्त दिसत होता, पण ती होती मातीच. विठ्ठल त्याचं दिसणं मात्र घटाचं आहे, पण आहे ती माती. तो मातीला सोडून नाही. तसं दिसणारा प्रत्येक पदार्थ हा माईक आहे. तो मायेपासून झालेला पदार्थ निर्माण होण्याच्या अगोदर नव्हता, नाश झाल्यावर नाही, आणि मध्यंतरी सुद्धा भासमान आहे. शास्त्रामध्ये एक सशक्त नियम आहे. सशक्त नियम म्हणजे तो सर्वांना लागू होतो. काय, आदौ अंतेचे नास्ती वर्तमाने तथा. जो पदार्थ का निर्माण होण्याच्या अगोदर नसतो, जो पदार्थ नाश झाल्यावर नसतो, तो पदार्थ वर्तमानात सुद्धा दिसला तरी नसतो. कसा, तर म्हणले जसं आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जात असताना दोरी पडलेली होती, पण दोरी रूपाने कळाली नाही. दोरी रूपाने कळाली नाही, तर तो तिला काय म्हणू लागला, साप. साप म्हणू लागल्याबरोबर तिकडून कंदील घेऊन येणारा एक माणूस आहे, त्याने स्पष्ट प्रकाशामध्ये दाखवलं, म्हणले साप नाही, काय आहे, दोरी आहे. मग अगोदर जो घाबरणारा होता तो दोरी आहे समजून पुन्हा म्हटले आपल्याला काम येईल घरी, नाही कशाच्यात कामाला आले तर म्हशीला लोढणं घालायला तरी काम येईल, म्हणून घेऊन जातो. का, तर त्या दोरीला दोरी रूपाने जाणलं की तिथं निर्माण झालेला साप गेला कुठे. फक्त साप कसा आहे, भासमान आहे. वर्तमान अवस्थेमध्ये तिथं साप नसताना याने साप पाहिला, आलेला घाम मात्र खरा आहे. दिसणारा साप खोटा आहे, पण घाम मात्र खरा आला. किरडू तर एका पडीचे, परी लहरी येत होती आसाचे, वाये मरते या जीवाचे, श्री तुवा घेतले. ज्ञानोबराय बोलतात, किरडू हे कापडाचं आहे, पण कापडाचं आहे असं त्या काळात समजत नाही. तो त्याला खरं समजतो, त्याला खरोखर काय येतो, घाम येतो. तर मग आता मला सांगा, अगोदर दोरी दिसली नाही तेव्हाही ती काय होती, दोरीच होती. बरं, त्याला तो साप पाहत होता तेव्हाही ती काय होती, दोरीच होती. बर, सापाचं ज्ञान संपलं, दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं. आता काय आहे, दोरीच आहे. अगोदर दोरी दिसत होती तेव्हा दोरी, नष्ट झाली तेव्हाही दोरी. मग मध्यंतरी जे दिसलं ते काय आहे, ते म्हटले भास आहे, भास. तसं मध्यंतरी जो दिसला तो घट, भास आहे. हे सगळं जे दिसतंय ना तुम्ही आम्ही, हे सगळं भास आहे. रज्जू सर्पाकार भाषेले जगदंबर. रज्जू सर्पाच्या आकाराने हे संपूर्ण भासमान आहे. नाही आधी, नाही अंती, आणि नाही अवसानी. ये रती माईके दुःखाचे जनिती, नाही आधी अंती अवसानी. आणि मग अविनाशी, हे सर्व विनाशी, सर्व नाशवान, नष्ट होणार. मग अविनाशी काय आहे, त्या गोविंदाचं मनाला वेड लाव, आणि तो अविनाश परमात्मा आपलासा कर. ते अविनाशी तत्व तू आपलास कर. अभंगाचं तृतीय चरण. अविनाशी अविनाश
पाहिजे, मग तो अविनाश परमात्मा आपला होतो. नाशवान पदार्थ हे किती आपलेसे करण्याचा प्रयत्न केला तर ते आपले नसतातच. किती जरी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला ते आपले नसतात. रावणाची संपत्ता एवढी होती, त्याने एवढे घरं बांधले, सोन्याचे बांधले, काशाचे बांधले, अनेक धातूचे बांधले. आपल्या विटा मातीची गंतीच नाही, आपल्या विटा मातीच्या घराची गंतीच नाही. पण रावणाची सोन्याची लंका ती देखील त्याला सोबत घेऊन जाता आली नाही, ती देखील त्याला आपलीशी करता आलेली नाही. त्याच्या अस्तित्वामध्येच लंकेचा राजा म्हणून त्याच्या सख्या भावाला जाहीर केल्या गेलेलं होतं. तिथं तो उपस्थित लंकाधीश आहे. पण इकडं या तीरावर, समुद्राच्या या तीरावर मात्र बिभीषणाला राज्य देऊन त्या लंकेचा राजा अगोदरच जाहीर केलेलं होतं. आणि म्हणून सांगू का, जमीन जुबला घरं दारं हे इथलंच आहे, इथंच ठेवावं लागतं, हे सोबत येत नाही, हे कधी येत नसतं. बस हे इथून घेतलेलं आहे ना, ते इथंच ठेवावं लागतं. आणि म्हणून इथून आपण कितीही जमवाजमव केली या पदार्थांची, ते पदार्थ आपले कधी होतच नाही. आपले आहेत असं आपला काय आहे, भास आहे, भास. पहा, आपण पाय डोळा म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो. आपण माझा हात, माझा पाय, माझे डोळे असं म्हणतो, पण शेवटी ते सुद्धा आपल्याला दगा देतात. आपल्या शरीराच्या आत असलेले आपल्याला दगा देतात, शरीराच्या संबंधाने बाहेरचे आपल्याला दगा देणार नाहीत का? इथं आपलंसं काही होतच नसतं. इतर पदार्थ आपण आपलेसे करू शकत नाहीत, ते आपले नसतातच. पण आपला भ्रम होतो की हे आपले, ते आपले, ते आपले. आणि मग हा संपूर्ण जंजाळ परिवार आपण करतो. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, ते आपले नाही. आपला फक्त एकच करता येतोय, त्याचं नाव आहे परमात्मा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि तो आपला करण्याकरता संतांच्या संगतीत जाऊन आपला करा. एक तर नाही तर मग संतांनी ज्या देवाचं नाव घ्यायला सांगितलं, रामकृष्ण हरी मंत्र दिला, मग रामकृष्ण हरी म्हणा. विठ्ठल मंत्र दिला, मग विठ्ठल म्हणा. गोविंद मंत्र दिला, गोविंद म्हणा. बस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम लावे मनापिशे. गोविंदाचं वेड मनाला लागलं पाहिजे. जसं वेड लागतं काहींना लहानपणी. मुलं पहा, काय पोरा लागली चट, धरली वाट देवळाची. लहान मुलगा असतो, लहानपणामध्ये त्याला त्या देवळाची आवड निर्माण होते. मग घरचे माणसं म्हणतात, काय पोराला चट लागली, काय पोराला वेड लागलं, देवळाची वाट धरली. लहानपणीच त्याच्यापाशी पकवाज नव्हता तर डबडं आडवं घेऊन मृदंग वाजवतोय म्हणले. टाळ नसतो, 2 दगड घेतो हातावरती टाळ वाजवतो. पोराला चट लागली, वेड लागली. वेड लागल्याशिवाय वेडा झालो. या परमार्थामध्ये स्वतःला जनतेने वेड म्हणून घ्या. स्वतःला जनतेने आपल्याला वेडच म्हणलो पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय तर त्या पुढे जाऊन म्हणतात, वाळो जनमज मनोत शिंदळी. मला लोकांनी शिंदळ म्हटलं, करंट म्हटलं तरी चालेल, पण लोकांच्या दृष्टीने मी हवासा नकोय. मी ज्याला हवासा पाहिजे त्याचा मी झालोय. आणि म्हणून तो होण्याकरता लावे मनापिशे गोविंदाचे. गोविंदाचं वेड लागलं ना, मग झोपेत गोविंद, जागेपणी गोविंद, चालता गोविंद, बोलता गोविंद, सगळे कार्य करता गोविंद. बस हरी बोला, हरी बोला नाही तरी आबोला तेच आहे. पण सर्व कामे करता हरी बोला. बस कोणत्याही अवस्थेमध्ये कधी असा हरीचं नामचिंतन हे मनाला वेड लावून आपण केलं की तो अविनाश परमात्मा आपला होतो. आणि तो की आपला एकदा असा झाला की मग मात्र मरावं लागतं, ते फक्त एकदाच. कारण हे शरीर मिळालेलं आहे, चाक फिरलेलं आहे. फिरलेलं चाक जोपर्यंत गती आहे तोपर्यंत ते राहणारच आहे. जसं कुंभार बाबाने गाडगं तयार करण्याकरता चाक फिरवलं. गाडगं तयार झाल्यानंतर सुतळीने त्याने त्या चाकाचा आणि गाडग्याचा संबंध तोडला. गाडगं तयार करून बाजूला ठेवलं तरी चाक मात्र फिरतच राहत असतं. तसं आहे पहा, आपल्या लोकांमध्ये आल्यानंतर परमात्म तत्व जाणून घेण्यारूपी गाडग्याचं काम संपलं
झालं काम, जन्माला आल्याचं सार्थक झालं, पांडुरंगाला ओळखलं, जन्माला आल्याचं सार्थक झालं. पण आता उरलेलं आयुष्य जसं चाक फिरलेलं अगोदर आहे तसं ते फिरत राहणार आहे. आणि एकदा की प्रारब्ध संपलं, या शरीराची संगती सोडावी लागते आणि मग हे चाक टाकून द्यावं लागतं, याची गती थांबते. पहा, तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शरीर आता मिळालेलं आहे ना, तुमचं काम या शरीराला आल्यानंतर झालं. काय झालं? तुम्ही गोविंदाचं वेड मनाला लावलं, अविनाश परमात्मा आपलासा केला की आता तुमचं काम संपलं. अनिवृत्ती पंथाने जोपर्यंत या गती प्रारब्धाची आहे तोपर्यंत शरीर राहणार. हे शरीर एकदा गेलं की पुढचा जन्मच नाही, त्यामुळे मरणही नाही आणि उत्तम अशी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. अभंगाचं शेवट. तुक म्हणे तुक म्हणे उत्तमची मुरे कीर्ती उत्तमची मुरे कीर्ती उत्तमची मुरे
आ